नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम अधिकारी आणि कर्मचारी बंधू भगिनींनो, तुमच्याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया, जेणेकरून आपले वेतन वेळेवर होणार की नाही या संबंधाने तुम्हाला इथे कळणार आहे. तर व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल प्लीज लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. मला माहीत आहे तुम्ही नक्कीच एक कमेंट्स लिहिणार आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करणार. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत पिकांची आकडेवारी सुधारणा करण्यासाठी योजना, ICS आणि कृषी गणना या 100% केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत मजूर पदावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून 19 डिसेंबर 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना, कृषी गणना आणि पिकांची आकडेवारी सुधारणा करण्याची योजना या 100% केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत मजूर पदावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनासाठी होणारा खर्च हा प्रस्तुत योजना अंतर्गत केंद्र शासनाकडून PFMS प्रणालीद्वारे आयुक्त कृषी यांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातून समायोजनाने राज्य शासनाच्या लेखाशीर्षाखाली जमा करण्याच्या अटीस अधीन राहून पुढील प्रमाणे योजनाचे व लेखाशीर्षाचे निहाय उद्दिष्ट नमूद करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्यासाठी कृषी गणना आणि पिकांच्या आकडेवारी सुधारणा करण्याची योजना या तीनही 100% केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये मजूर पदावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनावर खर्च प्रस्तुत योजना अंतर्गत केंद्र शासनाकडून PFMS प्रणालीद्वारे आयुक्त यांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातून समायोजनाने राज्य शासनाच्या 1601 केंद्र सरकारकडून सहाय्यक अनुदाने 6 केंद्र पुरस्कृत योजना 101 केंद्रीय सहाय्य हिस्सा 09 कृषी आणि 9/8 कृषी गणना व सांख्यिकीचा एकात्मिक प्रकल्प या लेखा शीर्षकाखाली जमा करण्याची जबाबदार आयुक्त यांची असणार आहे. या संदर्भात कृषी व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून निर्गमित करण्यात आलेले सविस्तर शासन निर्णय पाहण्याकरिता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून चॅनल वाचू शकता. काही अडचण असेल तर प्लीज कमेंट्स करून लिहा. मित्र हो, चॅनलवर पहिल्यांदा आला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र.